झणझणीत रश्श्यातलं मटण बनवायचं आहे ते हे एकदम गावाच्या पद्धतीने, म्हणजे माझी आई जशी बनवते तशी मी तुम्हाला दाखवण्याचा एकदम प्रयत्न केला आहे. आणि पटापटा स्वयंपाक कसा ह्या मटणाचा आवरायचा, म्हणजे कट्ट्यावर तर थोडाफार राडा होणारच, ते काही विषय नाही. पण मटण जर शिजलं तर इकडे दुसरीकडे काय केलं हे मी नक्की या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तर नक्की बघा. इथे अर्धा किलो मी मटण घेतले, त्याला आलं लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट केलेली त्यात टाकायचे. तर ती पेस्ट कशी बनवली, कोथिंबीर आलं आणि लसूण बरोबर प्रमाणात घेतले, कारण लसूण जास्त घालतात पण इथे लसूण थोडासा महाग आहे त्याच्यामुळे मी कमी घातलं आहे. आणि मिक्सर कमी जास्त करून नंतर मग पाणी ओतून त्याला अशी पेस्ट करून घेतली. तुम्हाला जर हीच पेस्ट उद्या परवा किंवा नंतरनी वापरायची असेल तर याच्यात तेल वापरा, आणि हे त्याच्यामुळे त्याचा कलरसुद्धा चेंज होणार नाही आणि वाससुद्धा येणार नाही. आता ती पेस्ट टाकली आणि हळद आणि चवीनुसार मीठ ती चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हे एका बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे. कारण हे तोपर्यंत मुरेपर्यंत आपल्याला म्हणजे तो मसालासुद्धा होतो पटापटा आवरतं. तर इथे मी 1 वाटी खोबरं चिरून घेतलं आहे. धने, जिरे आणि तीळ हे 2-2 चमचा घेतले आहे. आणि 1 मोठा कांदा असा चिरून घेतला आहे. तर पहिला सुकी मसाला भाजून घ्यायचा आहे, तर कारण नंतर कांदा भाजताना आपण थोडंसं तेल वापरणार आहोत त्याच्यामुळे. तर इथे तेल न टाकता इथे सुके मसाले भाजून घेतलेत. सगळे सुके मसाले भाजल्यानंतर इथे कांदा टाकून त्याच्यात तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजले. आणि मिक्सरचं भांडं तेच वापरून त्याच्यात सुके मसाले पहिले वाटून घ्यायचेत, कारण नंतर कांदा टाकल्यानंतर एवढे वाटणार नाहीत बारीक. तर बारीक वाटल्यानंतर कांदा टाकला आहे आणि त्याच्यात पाणी ओतून मिक्सरच्या भांड्यात बारीक अशी पेस्ट म्हणजे मसाला करून घेतला आहे. तर तेलामध्ये हे पहिला भाजून घेतात काहीजण, तर इथे माझी आई डायरेक्ट तशीच टाकते म्हणून मी टाकते. तर मी सगळा मसाला जेवढा मला पाहिजे, किंवा रश्श्यातलं मटण कुणाला घट्ट जास्त आवडतं, कुणाला पातळ जास्त आवडतं, तर त्याप्रमाणे तुम्ही त्यात मसाला टाकू शकता. इथे मी मसाला काहीतरी 5-6 चमचे असे टाकले आहेत मोठे, आपला पोहे खायचा चमचा त्याने. तर चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि एका बाजूला ठेवलं आहे. इथे पातेलं घेतले, त्यात कांदा टाकला आहे. कांदा थोडं चांगला लालसर झाला की मग टमॅटो टाकला आहे. टमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा. आणि कांदा आणि टमॅटो हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटलं टाका किंवा हे कट करू शकता. तर त्यांना पण छान लागते टेस्ट, थोडंसं गुळचिट आणि आंबट असा फ्लेवर मटणामध्ये. तर त्यात मटण टाकले आणि त्याचं चांगला मसाला भाजू द्यायचा आहे मिडियम गॅसवर. आणि त्याचंच पाणी सुटतं मटणाचं. आणि जसं मटण शिजवताना वरी पाणी ठेवतात तसं मी ठेवलं आहे, वेगळं काही असं ठेवलं नाही. नंतरनी ठेवलं आहे, जसं जास्त वाढवायचं असेल तर नंतर ठेवलं आहे. त्याचंच पाणी सुटले बघा मटणाचं. पाणी सुटल्यानंतर म्हणजे मसाला चांगला भाजला गेला आहे. आणि आपण जे वरी प्लेटावर पाणी ठेवलेलं ते त्याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि दुसरं पातेल्यात मी एका पाणी केलेलं, ते जेवढं पाणी पाहिजे त्याच्यात थोडंसं, म्हणजे जेवढं आपल्याला मटणाची पातळ असं पाहिजे तेवढं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त द्यायचं त्याच्यात टाकायचं, कारण मटण शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे. आता इथे मटण शिजायला मला एक अर्धा तास लागला, त्याच्यावर थोडं 10-15 मिनटं असं. तर मोठा गॅस करून अर्ध्या तासात पूर्ण मटण शिजते. आणि कुकरमध्ये लावणार असाल तर एक 4 शिट्ट्यात चांगलं मऊ मटण शिजते मिडियम गॅसवर. तर अशाच पद्धतीने करा, पटापटा होते. आणि तिकडे मटण शिजेपर्यंत मी इकडे भाकरी करून घेतल्या, कारण ते शिजायचं ते काम करणार गॅस दुसऱ्या गॅसवर ठेवलं आहे त्याच्यामुळे. आणि इकडे दुसऱ्या गॅसवर मी भाकरी करते, त्याच्यामुळे काय होतं की ते मटण शिजते आणि इकडं आपल्या भाकरी पण होतात. आणि लगेचच भाकरी काय पटापटा होतात 5-6 केल्या की, कारण जेवढे माणसं आहेत त्याच्यावर राहतं ते. तर इथे मी एक 5-6 भाकरी केल्या, तवरच्यान ते मटण शिजलं होतं आणि लगेच भात घातलेला गरम गरम. तर भाकरी छान एकच दाखवल्या पण सगळ्याच फुगल्या होत्या बरं का. आणि अशाच प्रकारे सगळ्या केल्या. तर इकडे चांगलं मटण शिजलं होतं आणि थोडंसं पाणी पाहिजे होतं, थोडंसं ओतलं त्याच्यात आणि चांगलं शिजू दिलं. हे बघा थोडंसं पातळ वाटतंय, पण नंतर अजून आपण ह्याला तडका देणार, म्हणजेच चटणी तिखट करणार आहोत. जे
सब्बक आहे त्यातलं थोडंसं लहान मुलं असेल तर काढून घ्या, कारण छान लागतं मसाल्याचं. तर इथे मी सुहाना मसालापुडी सुहाना नाही, घरकुल मसाला 1 रुपयाची भेटते ती घेतली आणि 2 चमचा तिखट असं घेतले आणि ते तेलात चांगलं भाजून लगेचच त्याच्यात टाकायचं आहे मटणाच्या भाजीमध्ये आणि चांगला तडका दिल्यासारखं झालं आणि टेस्ट एकदम भारी लागते. तर चांगलं अजून 2-3 मिनिट मोठ्या गॅसवर शिजू द्यायचं आहे, म्हणजे मीडियम गॅस ठेवायचा आहे, कारण मोठा गॅस केल्यावर थोडंसं तेल जाऊ शकतं. आणि चटणी शिजू द्यायची आहे थोडी आणि हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि ताटात वाढून द्यायचं आहे. हे बघा लगेचच होतं, काही वेळ लागत नाही. वेळ म्हणजे तासभर तर जाणार सगळं आवरायला, पण छान एकदम भारी टेस्ट लागते. मी खात नसले तरी माझ्या मिस्टरांकडून मी फीडबॅक घेते आणि नंतरच व्हिडिओ टाकत असते. तर व्हिडिओ जर आवडला असेल नक्की शेवटपर्यंत बघितला असेल. थोडंसं बोलण्यात गडबड झाली असेल, कारण नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे. तर काही गडबड झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि स्वयंपाकघर कला या चॅनलला नक्की सबस्क्राईब